गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. हे कौशल्यात्मज रामराया, हे रघुकुल भूषणा करुणालया, सीतापते करा दया. आता या लेकरांसी त्राटिका त्वा उद्धरली, अहिल्याशिळा सजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे. भक्त रक्षणा कारण सोडिले नृपा सिंहासन, वानर केलेस बलवान केवळ आपुल्या कृपेने. शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवरी भक्त आपला विभीषण. जो जो आला शरणपदा, तुझ्या की हे आनंद कंदा. दैन्य दुःख आपदा त्यांच्या त्वा वारिल्यास, हे मणी आणावे दास गणू सांभाळावे. बालकाने धावावे जननीवीन कोणाकडे, तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्तांना कल्पतरू. भवनदीचे भव्य तारू तूच की रे रामराया. एक खिरडे गावचा रहिवासी मेहकर तालुक्याचा, बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता युबुधो. हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते ज्यांचे मन. गृहस्थाश्रम चालवी श्रोते या प्रपंचात, संकटे येती अतोनात परी नाही पहा सुटत. लोभ त्याचा मानवा या बंडू तात्या घरी, पाहुणे येती वरच्यावरी तो अवघ्यांची साच करी. सरबराई निजांगे ऐसा क्रम चालला, संच अवघा संपला. आली पाळी बिचाऱ्याला कर्ज काढणे साहूचे, घरदार पडले गहाण अगणित झाले तयारुण. लोकांप्रती दावण्यावदन लाज वाटू लागली, विकावयान काही उरले सदन अवघे साप झाले. भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वर्णावी, तगादे करती सावकार शिपाई धाडून वरच्यावर. भागवण्यासी 2 प्रहर अडचण पडू लागली, कांता बोले टाकून मुले करीती अपमान. पत गेली उडून उसने न कोणी देती हो, ऐशा तापे तापला जीव द्याया तयार झाला. पैसा संपदा प्रपंचाला काही नसे किंमत, जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन. संपूर्ण गेल्यावरी धन सहज होते न्याय हा, बंडू तात्या विचार करी जीव कोठे देऊ तरी. अफू खाऊन मरू जरी तरी घ्याया पैसे नसे, जरी जाऊन विहिरीवरी जीव हामी देऊ तरी. तितुक्यात कोणी येऊन वरी जरी मला काढल्यास, जीवही ना जाईल उलटी फजिती होईल. सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला, यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया. आत्महत्येचा ते ठाया दोषही ना लागेल, ऐसा करुणी विचार पडला घराच्या बाहेर. अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला, एक लंगोटी घातली राख अंगाला लाविली. तयाने ही युक्ती केली ओळख आपुली बुजवावया. श्रोते अब्रुदारासी जननिंदेचे मानसी, भय वाटे हरणीशी हे सकळासी ठाऊक. बंडू तात्या म्हणे मणी हे दीनदयाळा चक्रपाणी, अवकृपा मज लागोणी कार्य ऐसी केलीस. तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा, तू रंकाचा करसी राजा ऐसे ऐकिले पुराणी. ते सर्व खोटे झाले प्रत्ययासी माझ्या आले, सव्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायणा. आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मम. ऐसे मणी बोलला तिकीट घ्याया लागला, तो एक भेटला विप्र त्यासी स्टेशनात. आता हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा. आपल्या वऱ्हाड प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत, त्यांच्या दर्शना जाय तू. संत दर्शन आजवरी वाया न गेले भूमीवरी, उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको. ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण औचित्यमसी भेटला, किंवा याने ओळखिले मी बंडू तात्या म्हणून भले. काही न माझा तर्क चाले पुसू तरी याते कसा,
काही असो शेगावासी जाऊन नोंदू समर्थासी, ऐसे बोलून मानसी शेगावासी पातला. दर्शना गेला ब्राह्मण तो महाराज बदले हसून, कारे देशी जाऊन प्राण हिमालयासी बंडू तात्या. अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून, तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया. नको जाऊ हिमालया, गंगे माझी प्राण द्याया, परत आपुल्या घरी जाया. वेळ वेड्या करू नको, तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला. ओळखीले का सांग त्याला, तो कोण होता हे काही. जा आता घरी परत, राहू नको लवही येथ. बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा, त्या म्हसोबाच्या पूर्वेसी बाबोळीच्या झाडापाशी खोदून पहा मेदिणीसी. 2 प्रहर रात्रीला काम जमीन खोदण्याचे, तूच एकटा करिसाचे. खाली 3 फुटांचे द्रव्य तुझला सापडेल, त्यातून थोडे कर्जदारा. देऊणी ऋण मुक्त होई खरा, नको सोडूस बायका पोरा. उसने वैराग्य वाहू नको, ऐसे बोलता गजानन. आनंदला तो ब्राह्मण, आला खेरड्यास परतून, राख पुसून अंगाची. रात्रीची या वेळेला मळ्यात म्हसोबापाशी आला, बाबळी खाली लागला. जमीन खोदाया कारण तो 3 फुटावर. लागली श्रोते घागर, एक तांब्याची साचार. वेळणी होती जिच्या मुखा, त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या 4 शत. पडल्या त्याच्या दृष्टीप्रत, मग काय विचारिता. घरी घागर घेऊन या लागला तेथेच नाचावया. जय जय गजानन गुरुराया, ऐसे मुखे बोलून त्याच द्रव्य करून फेडिले त्याने अवघे ऋण. मळा होता पडला गहाण, तोही आणला सोडवणी. घडी बसली प्रपंचाची, ही गजानन कृपेने साची. वृत्ती बंडू तात्याची गेली अति आनंदून. जेवी मृत्यूची घटका भरता, अमृत कलश यावा हाता. वा सागरा माझी बुडता, तारू दृष्टीस पडावे. बंडू तात्यास तैसे झाले, दुःखाचे ते दिवस सरले. मग त्याने पुढे केले, येणे पहा शेगावा. दान धर्म तेथे केला, मोठ्या प्रमाणा माझी भला. गजाननाच्या पदी लागला, लीनानन्य भावाने. तई महाराज बदले त्यासी, आम्हास कारे वंदिसी. ज्याने दिला आहे तुसी, द्रव्य घटक तो वंदितया. आता तरी येथून खर्च करावा सांभाळून, उगे न करी उधळेपण. त्यात नसे सार काही, जन सुखाचे सोबती. निर्वाणीचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती. तो न उपेक्षी कदा तुला, ऐसा उपदेश ऐकिला. समर्थासी वंदून भला, बंडूचा त्या गावास गेला आपल्या अति आनंदे. एकेकाळी सोमवती पर्व आले निशिती, जी का अमावस्या येती, सोमवारी तो ती सोमवती हो. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन. या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे. म्हणून शेगावची मंडळी नर्मदे जाया तयार झाली. तयारी त्यांनी अवघी केली, पळशा वगैरे भरून. मार्तंड पाटील बंकटलाल, मारुती चंद्रभान बजरंग लाल यांनी केला एक मेळ ओंकारेश्वरी जाण्याचा. बंकटलाल म्हणे अवघ्यांसी, आपण जातो नर्मदेसी. घेऊ सांगा ते महाराजांसी, स्नान कराया नर्मदेंचे. चौघे मठा माझी आले, समर्था विनवू लागले. ओंकारेश्वरी गुरु माऊले, चला मुच्या समवेत. तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर. घाला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराच्या. हा अधिकार माते विना नाही पहा इतरांना. आमची विनंती हीच चरणा, न्यावे आम्हा नर्मदेसी. तुम्ही आल्या वाचून, आम्ही न हालू येथून. बालहट्टा लागून जननी तीच पुरवीत असे. महाराज म्हणाले तयासी, आहे नर्मदा माझ्यापाशी. उगीच त्रास द्यायासी, जाऊन कशाला तिला मग. मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान. तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला. तेथे राजा पूर्वकाली मानधंता भाग्यशाली होऊन गेला महाबली. दिंगत ज्याची कीर्ती असे, श्री शंकराचार्य गुरु यांनी कराया जगदोद्धार. तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली. जा जा तुम्ही तया स्थला, भेटा माझ्या नर्मदेला.
मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून, आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मजला गुण. ऐसे एकदा चौघे जण घट्ट धरिती पायाला, काही असो तेथवरी चला आमुच्या बरोबरी, लगेच येऊ माघारी स्नान करून नर्मदेचे. महाराज म्हणाले ठीक ठीक, तुम्ही दिसता दांभिक, नर्मदेचे आहे उदक या आपुल्या विहिरीमध्ये, तिला टाकून आपण तेथे करायला गेलो स्नान, तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला. म्हणून सांगतो तुम्हीच जावे, मला न आग्रह करावे, माझे वचन मानावे, यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रभाण करू लागला भाषण, आम्ही घेतल्या वाचून आपणा न जाऊ की. समर्थ म्हणाले मी तेथ आल्या होईल विपरीत, मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले, अवघे ओंकारेश्वरा आले, पर्वासाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट, मुंगीलाही नसे वाट जाय हराच्या मंदिरी. कोणी स्नानास उतरले, कोणी संकल्प ऐकू लागले, कोणी घेऊन बेल फुले जाऊ लागले मंदिरात, कोणी बर्फी पेढे खवा बसून खाऊ लागले मेवा, थव्या मागे लागला थावा तेथे भजन खऱ्यांचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत, शब्द कोणाचा कोणा न कळे, रमेशा त्या ओंकारी समर्थाची बैसली स्वारी, पद्मासन घालून काठावरी त्या महानदी नर्मदेच्या. चौघे दर्शन घेऊन आले, समर्था विणवू लागले, आता पाहिजे सोडिले जाणे सडकेने आपणा, काखे भीड झाली फार गाड्या मोडती वरचेवर, बैलगाडीचे बुजार आहेत आपुल्या त्या तुणी, केडी घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला, गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचे, ते बसता आले कळून आपण होता म्हणून, पोचलो येथे येऊन बैल द्वाड गाडीचे, परत बसून गाडीत जाणे निर्भय वाटत, म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. गर्दी झाली रस्त्याने नदीतून जाऊ शांतपणी, ऐसेच केले कित्येकाणी त्या पहा नावा चालल्यात, तुम्हास वाटेल तेच करा आम्हा न काही विचारा, मी वचनात गुंतलो खरा तुम्ही बसाल तेथे येऊ. ऐसे समर्थ बोलले त्यांच्या सवे नावेत बैसले, नदीतून जाऊ लागले खेडीघाट स्टेशनाला. तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी, फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो, छिद्र पडले आरपार येऊ लागले आत नीर, नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकिल्या, परी गजानन निर्धास्त होते गिन गिन गणात बोते. ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड, मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले अति, उडू लागली दडदडा छाती बंकटलालाची उबूद हो. चौघे समर्था बोलले आम्ही अपराधी आहो भले, आम्ही न तुमचे ऐकले शेगावात दयाळा, त्यांचे दिले आम्हा फळ तुम्ही आज तात्काळ, नर्मदात झाली काळ आम्हा लागी बुडवावया, गुरुराया पुलिवाणी वेदतुल्य माणू येथुणी, वाचवा या संकटातुणी शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो ते बोलतात तो निम्म्यावरी पाण्यात, नाव बुडाली लोटत लोटत एक फरलांग गेली हो. काठी लोक बोलले ऐसी मेली ही 5 माणसे, आता यांचा भरोसा नसे अथांग पाणी नर्मदेला. तई म्हणाले गजानन नका होऊ हैराण, तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले, हे चौघे बैसले हात जोडून नावेत श्लोक. नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी, म्हणतू क्षमा करी यांचा दयाळू होऊनी मणी. ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेले, नर्मदेने लाविले आपल्या करास त्या छिद्रा. नाव श्रोते पहिल्या परी आली जलाची यावरी, त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. कोळीणीचा धरिला वेश मस्तकावरी कुरळ केश, भिजविले जियेच्या वस्त्रास कमरेपर्यंत जलाने. नौका काठास लागली अवघ्यांनी ती पाहिली, आश्चर्यचकित मुद्रा केली पाहून तळाच्या छिद्राला. ही बाई होती म्हणून आमुचे हे वाचले प्राण, बाई आपण कोठील कोण हे काही सांगा हो.
सोडा वस्त्र भिजलेले, आम्ही नवे देतो भले, तई नर्मदेने पहा केले. अशा रीतीने भाषण. मी ओंकार कोळ्याची कन्यका, माझे नाव नर्मदा ऐका. आम्हा परिपाठ आहे देखा, ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर, माझे रूप आहे निर. ऐसे बोलून नमस्कार करून केली गजानना. क्षणा माझी नाहीसी झाली ती नर्मदेसी. वीज चमकुण आकाशी घणी जैसी लीन होते, तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार. कळला स्वामींचा अधिकार, नर्मदा आली दर्शना. बंकट बिचारी खोदून, समर्थाही स्त्री कोण, ते सांगावे फोडून. गुप्त काही ठेवू नका, तई महाराज बदले तत्वता. तुम्ही जे का विचारिता, तो कथीला आहे गाथा. नर्मदेने तुम्हास कोळी जो का ओंकार, तोच हा ओंकारेश्वर. माझेच रूप आहे नीर, ऐसे नर्मदा वदली ना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय तेथे न घ्यावा कदा. संकटा माझी देती सदा, हात ती आपल्या भक्ता ते. म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार. जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण आंबे करी. ऐसे एकता वचन बंकटला लादी चौघे जण. समर्थाचे दिव्य चरण वंदू लागले क्षणाक्षण. परत आले शेगावात, ज्यांना त्यांना हीच मात. होणिया हर्षभरित सांगू लागले विबुध हो. सदाशिव रंगनाथ वानवळे, एका गृहस्था समवेत भले. शेगावात ते झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारण टोपण नाव तात्या जाण. हे माधवनाथाचे छात्रगण चित्रकूटाच्या होते हो. या माधवनाथा प्रत योगांगे होती अवगत. ज्याचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणे. सदाशिवाले शेगावाला जेव्हा स्त्रीच्या दर्शनाला, तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवासी पाहुण माधवाची झाली आठवण. गजानना कारण संत संता जाणती, वानवळे येता क्षणी. महाराज बोलले मोठ्याने, अरे नाथाच्या शिष्या लागुणी बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवून इतक्यात. बटी माझ्या समवेत तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी, भेट त्यांच्या गुरुची खरी होती यांना मठात. आता हे मागून आले, गुरु त्यांचे निघून गेले. विधान घेता भले त्यांची गुरु पूर्तता. वानवळ्यासी आलिंगण देते झाले दयाघण. पोरे बंधूची म्हणून ऐसा तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्यांचा शेगावाला. जाताना तो निरोप दिला, समर्थाने येणे रीती. तुम्ही माधवनाथाला असे जा भेटण्याला. त्यांचा येथे राहिला विडा तो त्या द्यायास. मी म्हणतो ते सांगा, पदरचे ना घाला बघा. आमच्या वाक्या माझी उगा, फरक तुम्ही करू नये. म्हणा साते भोजन हुआ, विडा तुम्हारा यही रहा. तो आम्ही आणीला पहा, नाता तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने. घेऊन विड्याची 2 पाने गमन करिता जाहला. माधवनाथा हकीकत त्याने कथिली तंभूत. महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी. गजानन ते जे बोलले तैसेच आहे जाहले. भोजन समयी त्याने केले स्मरण माझी तीच भेट. ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा. येथे शंका घेऊ नका, स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण, शरीरेही मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान, त्याने इतक्यात कळे तुम्हा. बरे झाले आणीला आमचा विडा तुम्ही भला. जो होता राहिला शेगावी शिष्य हो. पाने देता वानवळ्यासी ती भक्षली नाथांनी. खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी हे चांगदेव 65शी. सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. ते 65 मणियाणा म्हणजे या कळतील खुणा. स्वानुभवाच्या ठाई जाणा वावण तर का कारणे. योगे वाटेल तेथे भेटे एकमेकांना लागुणी. भेट ठाईच बैसोणी होते त्यांचे कौतुक हे. शेख महम्मद श्री गोंद्यात, तुकाराम होते देहूत. आग लागता मंडपाप्रत देव मायाजी कीर्तनाच्या. ती शेख महम्मदांनी विजवली श्री गोंद्यात बैसोणी. हे महिपतींनी लिहुणी ठेवली भक्ती विजयात. जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत. वाचविले देऊन हात महाराज माणिक प्रभूंनी. खरा योगी असल्या विना ऐसे कौतुक होईना. हे न साधे दांभिकांना
दांभिकांना त्यांनी गप्पाच माराव्या. योग अवघ्यात बलवत्तर, त्यांची न ये कोणास सर. करणे असल्या राष्ट्रोद्धार, त्याचा अवलंब करा हो. श्री दास गुणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. ऐको सदा प्रेमळ भक्त, निष्ठा ठेवून ग्रंथावरी. शुभम भवतो श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्दशोऽध्याय गौडः. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते. गजानन महाराज की जय.